नमस्कार मित्रांनो, मी वास खोलते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IPOचे ग्रे मार्केट प्रीमियम पाहणार आहोत. यामध्ये आपण स्टॅलियन इंडियाचा IPO व आता जो उद्यापासून चालू होणार आहे डेल्टा वॉटर अँड इन्फ्राचा IPO असो किंवा आता रिसेंटली एसएमई IPO जो क्लोज झाला रिकव सिक्युरिटीज त्याचा देखील आपण ग्रे मार्केट प्रीमियम पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा. सर्वात पहिला मित्रांनो आपण स्टॅलियन इंडिया IPOचे डिटेल्स पाहूया. हा IPO मित्रांनो 16 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत खोला होता. कालच याचे IPO क्लोज झाला. याचा प्राइस बँड मित्रांनो 90 पर शेअर होता. याचा इश्यू साईज 199 कोटींचा होता. त्यामध्ये फ्रेश इश्यू 160 कोटींचा तर ऑफर फॉर सेल 38.72 कोटींचा होता. ह्या IPOच्या सबस्क्रिप्शनवरती जर तुम्ही एक नजर टाकलीत तर मित्रांनो QIB कॅटेगरीतून मित्रांनो हा 172 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेला होता. म्हणजेच QIB कॅटेगरीने सुद्धा या IPO मध्ये इंटरेस्ट दाखवला होता. त्यांना हा IPO आवडला होता. त्यानंतर NIB कॅटेगरीतून मित्रांनो येथे 422 टाइम्स सबस्क्राईब झाला होता. तर बिग NI कॅटेगरीत 472 टाइम्स तर स्मॉल NI कॅटेगरीतून 321 टाइम्स इथे सबस्क्राईब झाला होता. मित्रांनो तिन्ही सुद्धा NIB कॅटेगरीतून इथे IPO तुम्ही पाहू शकता. इथे ओव्हरपेक्षा पण इथे खूप मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब झाला होता. QIB असो NIB असो की रिटेल असो सर्वांना तिन्ही पण कॅटेगरीला हा IPO आवडलेला दिसतोय. त्यामुळे ओव्हर सबस्क्राईब झाला होता. रिटेल कॅटेगरीपर्यंत 96.81 टाइम्स इथे सबस्क्राईब झाला होता. तर टोटल मित्रांनो पाहू शकता तुम्ही 188 टाइम्स इथे IPO सबस्क्राईब झालेला आहे. तुम्ही पाहू शकता भरभरून हा IPO झालेला आहे आणि हा IPO मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हर सबस्क्राईब झाल्यामुळे याचे अलॉटमेंटचे चान्सेस पण तितकेच आता कमी झालेले असतील. आज 21 जानेवारी व याचं JMP आता 48 वरती ट्रेड करत आहे. तर 138 वरती हा लिस्ट होऊ शकतो. तर 53.33% हा रिटर्न तुम्हाला देऊ शकतो. मित्रांनो JMP हा मार्केट ट्रेंडनुसार वर्क करत असतो. जर मार्केट वाढला तर हा JMP पण वाढू शकतो. मार्केट पडला तर याचा JMP देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे JMP ला आपण फक्त एक अंदाज म्हणूनच एक आपण मानूया. 1.33% रिटर्न्स म्हणजे मित्रांनो खूप चांगला IPO रिटर्न तुम्हाला देऊ शकतो. लिस्टिंग वरती काय करायचं मित्रांनो, हा IPO अजून बाय करायचा, याचे शेअर्स अजून बाय करायचे की सेल करायचे की होल्ड करायचे याची माहिती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देईल. त्यामुळे माझ्या टेलिग्राम चॅनल देखील आता सबस्क्राईब करा व मी या व्हिडिओवरती सर्व IPOचे लेटेस्ट न्यूज ग्रे मार्केट प्रीमियम व IPOचे डिटेल अनालिसिस करत असतो. त्यामुळे या चॅनलला देखील सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा व तुमच्या सर्व शेअर मार्केट मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. नेक्स्ट IPO आपण पाहणार आहोत तो म्हणजे डेल्टा वॉटरचा. हा IPO मित्रांनो उद्यापासून चालू होणार आहे. 22 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत अप्लाय करू शकता. याचा प्राइस बँड 294 पर शेअर असेल. एका लॉटमध्ये 50 शेअर्स असतील. याचा इश्यू साईज मित्रांनो 220 कोटींचा असेल. तर फ्रेश इश्यू 220 कोटींचा असेल. म्हणजे पूर्णचा पूर्ण जो पैसा आहे तो फ्रेश इश्यूमध्ये जाणार आहे. म्हणजे कंपनीच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी इथे यूज होणार आहे. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. ऑफर फॉर सेल याच्यामध्ये नाही आहे. मग ही खूपच चांगली गोष्ट आहे. ग्रे मार्केट प्रीमियममध्ये मित्रांनो ह्याचा JMP 165 वरती चालू आहे. तर तुम्हाला 56.12% इथे तुम्हाला रिटर्न मिळू शकतात. म्हणजे मित्रांनो ग्रे मार्केटमध्ये ह्याची व्हॅल्यू आहे व हा IPO देखील तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो. 165 याचा JMP चालू आहे. तर हा 459 वरती लिस्ट होऊ शकतो. हा देखील एक खूप चांगला IPO आपल्याला दिसत आहे जो उद्यापासून याचा सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. काल म्हणजे 20 तारखेला पण याची JMP 165 वरती होता. 19 तारखेला पण 145 वरती होता. 19 तारखेनंतर याचा JMP वाढलेला इथं आपल्याला दिसत आहे. कंटिन्युअसली मित्रांनो जेव्हापासून हा IPO आलाय बघा 17 जानेवारीला येते 45 रुपये JMP होता. तो आज 21 जानेवारीला 165 रुपये JMP दाखवत आहे. म्हणजे किती व्हॅल्यू आहे या IPOची ग्रे मार्केटमध्ये ते तुम्ही इथून पाहू शकता. नेक्स्ट IPO आपल्याला पाहिजे आहे तो म्हणजे रिकव सिक्युरिटीज. मित्रांनो IPO 15 जानेवारी ते 17 जानेवारी खुला होता. याचा प्राइस बँड 86 पर शेअर होता. तर याचा एका लॉटमध्ये 1600 शेअर्स होते. तर याचा इश्यू साईज हा 88 कोटींचा होता. हा एक एसएमई IPO होता. फ्रेश इश्यू याच्यामध्ये 71 कोटींचा होता. ऑफर फॉर सेल याच्यामध्ये 17.20 कोटी इतका होता. रिकव सिक्युरिटीजचं सबस्क्रिप्शन डिटेल आपण पाहिलं तर मित्रांनो QIB कॅटेगरीतून 170 टाइम्सचा सबस्क्राईब झाला होता. QIB ह्या IPO मध्ये देखील इंटरेस्टेड होता. तर NIB कॅटेगरीतून म्हणजे जे नॉन इन्स्टिट्यूशनल बायर्स असतात त्यांनी तर जवळपास 616 टाइम्स सबस्क्राईब केला होता. म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता NIB कॅटेगरी म्हणजे जे हाय नेटवर्कवाले असतात जे जास्तीत जास्त लॉट्स खरेदी करतात त्यांनीच मित्रांनो इथे 616 टाइम्स सबस्क्राईब केला होता. तर आपल्या रिटेल कॅटेगरीतून मित्रांनो 251 टाइम्स इथे रिटेल कॅटेगरीमधून सबस्क्राईब झाला होता. म्हणजे मित्रांनो तिन्ही पण कॅटेगरीतून हा देखील फुल ओव्हर सबस्क्राईब झाला होता. NIB कॅटेगरीतून मित्रांनो इथे अलॉटमेंट चान्सेस लागण्याचे तो खूपच कमी दिसत आहेत. कारण हा NIB कॅटेगरीमधूनच 616 टाइम्स सबस्क्राईब झाला होता.
QIB ने पण 70 म्हणजे ठीकठाक सबस्क्राईब केलं होतं QIB ने देखील. टोटल हा मित्रांनो 307 टाइम्स इथे सबस्क्राईब झाला होता. रिकव सिक्युरिटीजच्या ग्रे मार्केट प्रीमियमवरती पण जर तुम्ही नजर टाकली तर याचा GMP 93 वरती चालू आहे. याची लिस्टिंग प्राइस ही 179 असू शकते, तर तुम्हाला 108% ते रिटर्न मिळू शकतात. तर GMP आता 93 वरती चालू आहे व याच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर्स होते. म्हणजे जर खरोखरच हा 93 वरती लिस्ट झाला तर तुम्हाला 1,48,800 रुपयांचा इथे प्रॉफिट होऊ शकतो. पण मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो, हा ग्रे मार्केट प्रीमियम आहे. हा एक खरा अंदाज नाही आहे की की हा ह्याच प्राइसवरती लिस्टिंग होईल. याच्या खाली देखील लिस्टिंग होऊ शकतो किंवा अजून वाढून देखील याच्या 100 वरती पण याचं लिस्टिंग होऊ शकतो. त्यामुळे ग्रे मार्केट प्रीमियमला आपण फक्त एक अंदाज म्हणून एक आपण मानायचं. तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी छोटीशी माहिती. अशाच व्हिडिओसाठी चॅनल आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.